हॅलो स्टुडंट्स, आज आपण ज्या फंक्शनल स्ट्रॅटेजीज आहेत त्यामधील एक फंक्शनल स्ट्रॅटेजी दॅट इज फायनान्शियल स्ट्रॅटेजी. पाठीमागील लेक्चरमध्ये आपण फंक्शनल स्ट्रॅटेजीज कॉन्सेप्ट काय आहे त्याच्यावर डिस्कशन केलेले आहे. जनरली व्यवसाय संस्थेची जी फंक्शन्स असतात, खास करून मार्केटिंग, प्रोडक्शन, फायनान्स, ह्युमन रिसोर्स, रिसर्च डेव्हलपमेंट, these are the most important or main functions of the corporate sector. म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरची मेन फंक्शन्स आहेत. अँड ओव्हरऑल इफेक्टिव्हनेस ऑफ दीज फंक्शन्स म्हणजे या फंक्शन्सचा जो काय प्रभावीपणा आहे, रिझल्ट्स इन, याचा परिणाम म्हणजे या प्रभावीपणाचा परिणाम कशामध्ये दिसून येत असतो, जे स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह आहेत, विजन्स आहेत, मिशन्स आहेत, ते काय होत असतात तिथं फुलफिल म्हणजे साध्य होत असतात. सो फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ स्ट्रॅटेजीज काय करावं लागत असतं, या ज्या फंक्शनल स्ट्रॅटेजीज आहेत त्या तयार कराव्या लागत असतात. अकॉर्डिंग टू फंक्शन्स इथं डिपार्टमेंट्स तयार केलेले असतात. डिपार्टमेंट हेड्स असतो, स्पेशलाइज्ड वर्कफोर्स, लेबरर्स जे आहेत ते त्या डिपार्टमेंटला दिलेले असतात आणि त्या डिपार्टमेंटच्या ज्या फंक्शनल स्ट्रॅटेजीज आहेत त्या तयार केल्या जातात, इम्प्लिमेंट केल्या जात असतात. सो जी फंक्शन्स आहेत त्यापैकी पहिलं फंक्शन आपण विचारात घेऊया. फायनान्स जे फंक्शन आहे त्याच्या स्ट्रॅटेजीज नेमकं काय असतात मग. ओके, सो दी फिनान्शियल स्ट्रॅटेजी. आता फिनान्शियल स्ट्रॅटेजी जी आहे ती कशाशी संबंधित आहे, डील्स विथ अवेलेबिलिटी ऑर सोर्सेस, युसेज अँड मॅनेजमेंट ऑफ फंड्स. 3 मुद्दे यामध्ये महत्वाचे आहेत. म्हणजे जे फंड्स उपलब्ध आहेत किंवा त्याचे जे सोर्स आहेत त्याचा जो विनियोग आहे आणि त्याचं जे व्यवस्थापन आहे त्याच्याशी संबंधित या फिनान्शियल स्ट्रॅटेजी असतात. ओके, इट फोकसेस ऑन, याचा भर कशावर असतो, कशावर लक्ष केंद्रित करते ही स्ट्रॅटेजी, अलाइनमेंट ऑफ फिनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे वित्तीय व्यवस्थापनाशी संबंधित ही स्ट्रॅटेजी आहे, विथ कॉर्पोरेट अँड बिझनेस ऑब्जेक्टिव्ह ऑफ एन ऑर्गनायझेशन टू गेन स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज. म्हणजे जे स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज आहे त्या स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेजचा अर्थ आतापर्यंत आपण बऱ्याच वेळा बघितलेला आहे. तो स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज जर मिळवायचा असेल, गेन स्ट्रॅटेजिक ॲडव्हान्टेज, किंवा व्यवसाय संस्थेचे बिझनेस ऑर्गनायझेशनचे जे उद्दिष्ट आहेत, कॉर्पोरेट बिझनेस किंवा याचे सगळे उद्दिष्ट आहेत, त्या उद्दिष्टांशी हे फिनान्शियल मॅनेजमेंट काय करायचं, अलाइन करायचं म्हणजे समरूप करायचं. त्या दिशेनं हे फिनान्शियल मॅनेजमेंट काय झालं पाहिजे, वर्कआउट झालं पाहिजे. त्याच्यावर ही फिनान्शियल स्ट्रॅटेजी काय करते, फोकस करत असते. सो इट एम्फसाइजेस ऑन द अस्पेक्ट सच ॲज. आता या स्ट्रॅटेजीचा, फिनान्शियल स्ट्रॅटेजीचा भर कशावर असतो, एम्फसाइज म्हणजे काय, भर कशावर असतो, ऑन द अस्पेक्ट सच ॲज हाऊ मच फंड इज रिक्वायर्ड. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की किती निधीची आवश्यकता आहे. वेन द फंड इज रिक्वायर्ड, तो कोणत्या वेळेला उपलब्ध असणं गरजेचं आहे, म्हणजे कोणत्या वेळी निधीची आवश्यकता आहे. हाऊ द फंड शुड बी रेज्ड, तो निधी कसा उपलब्ध करायचा, कोणते कोणते त्याचे सोर्स आहेत, मार्ग आहेत. इन ॲडिशन, बाय व्हॉट आर द मीन्स टू यूज अँड मॅनेज द फंड्स. आणि याच्याबरोबर हा जो निधी आहे तो कसा मॅनेज करायचा, त्याचे माध्यम काय आहेत, या अनुषंगानं ही फिनान्शियल स्ट्रॅटेजी काय करत असते, भर देत असते या मुद्द्यावर. कोणत्या मुद्द्यावर, 3 मुद्दे आहेत. किती फंड लागेल, हाऊ मच फंड रिक्वायर्ड, वेन द फंड इज रिक्वायर्ड, कधी तो फंड लागणार आहे, वेळ त्याची काय आहे, हाऊ द फंड शुड बी रेज्ड, तो फंड कसा रेज करायचा, उपलब्ध करून घ्यायचा, आणि त्याच्या जोडीला त्याचं व्यवस्थापन कसं करायचं. या 4 बाबीवर फिनान्शियल स्ट्रॅटेजी काय करत असते, एम्फसाइज म्हणजे भर देते किंवा त्याच्यावर फोकस असतो. सो द फिनान्शियल प्लॅन्स अँड पॉलिसीज शुड बी फोकस ऑन सम मेजर पॉईंट्स. आता हे फिनान्शियल प्लॅन्स किंवा पॉलिसीज तयार करत असताना, स्ट्रॅटेजीज तयार करत असताना कोणते मुद्दे तर विचारात घ्यायचे आहेत. डिटरमाइनिंग द फिनान्शियल रिसोर्सेस विच आर नेसेसरी टू मीट द ऑपरेटिंग प्रोग्राम ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे पहिल्यांदा जे फिनान्शियल रिसोर्सेस आहेत, तुम्ही कोणत्या कोणत्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेऊ शकता, ते फिनान्शियल रिसोर्सेस पहिल्यांदा काय करायचे, निर्धारित करायचे. विच आर नेसेसरी टू मीट द ऑपरेटिंग प्रोग्राम ऑफ द ऑर्गनायझेशन. आता फिनान्स कशासाठी लागतं, जनरली फिनान्स इज अ लाईव्हलीहूड ऑफ बिझनेस असं म्हटलं जातं. म्हणजे एक मानवी शहरामध्ये रक्ताचा जो रोल असतो तसंच बिझनेसमध्ये फायनान्सचा काय असतो, रोल असतो. म्हणजे जे ऑपरेटिंग प्रोग्राम आहेत, जे फंक्शन्स आहेत, ते जर ऍक्टिव्ह करायचे असतील तर कशाची गरज असते, निधीची गरज असते. देन डेव्हलपिंग प्लॅन्स फॉर ऑब्टेनिंग ऑब्लिगेटरी एक्सटर्नल फंड्स. सो तिथं प्लॅन डेव्हलप करायचे कशासाठी, ऑब्टेनिंग द ऑब्लिगेटरी एक्सटर्नल फंड्स म्हणजे
जे एक्सटर्नल फंड्स आहेत ते काय करायचे आहेत, आता आपल्याला प्राप्त करायचे आहेत आणि त्याच्या अनुषंगाने ज्या जबाबदाऱ्या आहेत ऑब्लिगेटरी त्या काय करायच्या असतात, पार पाडायच्या असतात. त्या अनुषंगाने प्लॅन्स तयार करायचे. गव्हर्निंग द एलोकेशन अँड यूज ऑफ फंड्स बाय फाउंडिंग अँड अपहोल्डिंग द फायनान्शियल कंट्रोल सिस्टीम. सो एक फायनान्शियल कंट्रोल सिस्टीम इथं काय करायची, तयार करायची. कशासाठी? गव्हर्निंग म्हणजे नियंत्रण करण्यासाठी. कशासाठी? एलोकेशन अँड यूज ऑफ फंड्स म्हणजे प्रॉपर एलोकेशन झालं पाहिजे. नुसतं एलोकेशन होऊन चालत नाही, तर त्याचं प्रॉपर युटिलायझेशन म्हणजे वापर पण होणं गरजेचं असतं. तर त्याच्यासाठी इथं फायनान्शियल कंट्रोल सिस्टीम जी आहे ती इथं काय करावं लागते, डेव्हलप करावं लागते. या मुद्द्यावर इथं विशेष लक्ष द्यावं लागतं. फॉर्म्युलेटिंग प्रोग्राम्स विच मॅक्स हेल्प्स इन प्रोव्हाइडिंग द मोस्ट इफेक्टिव्ह प्रॉफिट व्हॉल्यूम कॉस्ट रिलेशनशिप. सो काही जे कार्यक्रम आहेत, प्रोग्राम्स इथं तयार करायचे. कशासाठी? विच मॅक्स हेल्प्स म्हणजे मॅक्झिमम त्याची मदत होते. कशासाठी? हेल्प इन प्रोव्हाइडिंग द मोस्ट इफेक्टिव्ह प्रॉफिट व्हॉल्यूम कॉस्ट रिलेशनशिप. सो हे जे PVC रिलेशनशिप आहे म्हणजे प्रॉफिट व्हॉल्यूम आणि कॉस्ट. व्हॉल्यूम म्हणजे तर सेल्स आहे, प्रॉफिट म्हणजे काय, व्यवसाय संस्थेचा होणारा नफा, आणि कॉस्ट म्हणजे काय, त्याच्यासाठी होणारा खर्च. हे कॉस्ट अकाउंटिंग मध्ये ही कन्सेप्ट येऊन गेलेली आहे. मग ही जी रिलेशनशिप आहे ती इफेक्टिव्ह कशी होईल, त्याच्यासाठी जे प्रोग्राम्स आहेत, एक कार्यक्रम तयार करावे लागत असतात. तर फिनान्स स्ट्रॅटेजी तयार करत असताना याचा पण विचार करावा लागतो. अनालायझिंग द ऑपरेशन्स फिनान्शियल रिझल्ट्स म्हणजे आता ऍक्टिव्हिटी चालू झाल्या, ऑपरेशन्स इथं होत आहेत, ज्या हेतून ते ऑपरेशन्स होत असतात त्याचे जे फिनान्शियल रिझल्ट्स आहेत ते काय करायचे, अनालाइज करायचे. म्हणजे वित्तीय जे परिपत्रकं तयार झालेली आहेत त्यातून जे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, वेल्थ मॅक्झिमायझेशन हे काही ऑब्जेक्टिव्ह असतात फिनान्शियल मॅनेजमेंटचे, ते साध्य होतात किंवा नाही ते इथं अनालाइज केले जातात. रिपोर्टिंग द डेटा टू द टॉप मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग द फ्युचर ऑपरेशन्स ऑफ द फर्म. आणि आफ्टर ओव्हरऑल काय जो डेटा आहे टॉप मॅनेजमेंटला काय करणं, रिपोर्ट करणं. कशासाठी? प्लॅनिंग द फ्युचर ऑपरेशन्स ऑफ द फर्म. आणि जे फ्युचर ऑपरेशन्स आहेत त्याचं नियोजन करण्यासाठी हा डेटा अवेलेबल करून देणं. तर अशा काही बाबी फिनान्शियल पॉलिसीज, फिनान्शियल स्ट्रॅटेजीज तयार करत असताना विचारात घ्याव्या लागत असतात. कोणत्या बाबी? सिंपल आहे. फायनान्शियल रिसोर्सेस कोणते कोणते आहेत उपलब्ध, सगळेच काय वेळेला तुम्ही वापरू शकत नाही. त्यानंतर जे एक्सटर्नल फंड्स आहेत ते कोणत्या मार्गाने तुम्हाला उपलब्ध होतील त्याचे मार्ग डेव्हलप करणं. त्यानंतर ॲलोकेशन आणि यूज यावर इथं विचार करावा लागत असतो. त्यानंतर काही प्रोग्राम्स इथं डेव्हलप करावे लागत असतात म्हणजे जेणेकरून एक फायनान्शियल कंट्रोल सिस्टीम डेव्हलप करावी लागत असते. त्यानंतर जे ऑपरेशनल रिझल्ट्स आहेत प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर होत असताना जे एक्सपेक्टेशन आहेत ते साध्य होतात किंवा नाही, आणि मॅनेजमेंटला काय करणं, रिपोर्ट करणं, या बाबी इथं फिनान्शियल स्ट्रॅटेजीमध्ये विचारात घेतल्या जात असतात. सो अ साउंड फायनान्शियल प्लॅन apart from cost, solvency and liquidity and profitability has few more prominent characteristics such as it is based on clear-cut objectives, it is simple in nature, show less dependency on outside resources and is flexible in nature. So जो साउंड फायनान्शियल प्लॅन आहे म्हणजे वित्तीय जी योजना आहे, स्ट्रॅटेजिक फायनान्शियल स्ट्रॅटेजी मधला मेन कंपोनंट तो कसा असावा. अपार्ट फ्रॉम कॉस्ट, ठीक आहे, आता आपण त्यामध्ये कॉस्ट विचारात घेतली जाते, मिनिमम कॉस्ट असली पाहिजे, त्यामध्ये सॉल्व्हन्सी असली पाहिजे. प्लॅन असा असावा की त्यामध्ये सॉल्व्हन्सी तुम्ही मेंटेन करू शकला पाहिजे. आता सॉल्व्हन्सीची कन्सेप्ट काय आहे, जी फायनान्शियल ऑब्लिगेशन्स आहेत ॲज अँड व्हेन ड्यू, ज्यावेळेस ती ड्यू होतात त्यावेळेला ती पेड करता यायला पाहिजे. जनरल इट इज कॉल्ड ॲज सॉल्व्हन्सी. म्हणजे अशा पद्धतीचे असेट्स असल्या पाहिजेत, लिक्विडिटी असणं गरजेचं असतं. ओके, लिक्विडिटी आणि प्रॉफिटेबिलिटी. फायनान्शियल प्लॅन तयार करत असताना कॉस्ट, सॉल्व्हन्सी, लिक्विडिटी आणि प्रॉफिटेबिलिटीचा विचार करावा लागत असतो. ॲज फ्यू मोर प्रॉमिनंट कॅरेक्टरिस्टिक्स सच ॲज, याच्या जोडीला अजून काही बाबी इथं फायनान्शियल स्ट्रॅटेजी किंवा फायनान्शियल प्लॅन तयार करत असताना विचारात घ्यायचे आहेत. काय? इट इज बेस्ड ऑन क्लिअर कट ऑब्जेक्टिव्ह. एक स्पष्ट त्याचे काय असले पाहिजेत, उद्देश असणं गरजेचं आहे. नुसता प्लॅन असूच शकत नाही, त्याला क्लिअर कट ऑब्जेक्टिव्ह असले पाहिजेत. इट इज सिम्पल इन नेचर. तो प्लॅन कसा असला पाहिजे, त्याचं वैशिष्ट्य कसं असलं पाहिजे, सोपा सहज असला पाहिजे. सोपा सहज म्हणजे काय, तो समजण्यायोग्य असला पाहिजे. कोणते कोणते रिसोर्सेस वापरायचे आहे, त्याचा रेशो काय असला पाहिजे, ते रेज कसं करायचं आहे, त्याचं पेमेंट कसं करायचं आहे, हे सगळं काय असलं पाहिजे. कॅल्क्युलेशन्स काय आहेत, रिटर्न कसा कॅल्क्युलेट करायचा आहे, पेमेंट कसं द्यायचं आहे, इंटरेस्ट कसे हे सगळ्या बाबी कशा असल्या पाहिजेत, सिम्पल इन नेचर. शो लेस डिपेंडन्सी ऑन आउटसाइड सोर्सेस. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की फायनान्शियल प्लॅनमध्ये जनरली जे आउटसाइड सोर्सेस आहेत फायनान्स रेज करण्याचे, त्याच्यावरचा अवलंबित्व कमी असणं गरजेचं आहे. म्हणजे इंटरनल सोर्स जनरेशन
फिनान्शियल प्लॅनमध्ये कसं करता येईल अशा पद्धतीचा तो फायनान्शियल प्लॅन असला पाहिजे आणि फ्लेक्झिबल इन नेचर आणि परिस्थितीनुसार तो असला पाहिजे, लवचिक असला पाहिजे, बदलता यायला पाहिजे. म्हणजे जे मार्ग सोर्सेस इथं फायनान्स रेज करण्याचे त्यामध्ये विचारात घेतलेले आहेत अकॉर्डिंग टू सर्कमस्टन्सेस चेंजेस, परिस्थिती बदल तसे ते सोर्सेस सुद्धा तुम्हाला बदलता यायला पाहिजे. ओके, सो द फायनान्शियल प्लॅन अँड पॉलिसीज डील विथ 3 मेजर इश्यूज. वर आपण बघितले आहेत कोणत्या मेजर इश्यू आहेत ते आपण बघूया. सोर्स, आता सोर्स काय असतं नेमकं, तो कसा उपलब्ध होतो. इट रेफर्स टू ओनर्स कॅपिटल. म्हणजे निधी उभारण्याचे मार्ग कोणते. पहिला ओनर्स कॅपिटल, बॉरिंग फ्रॉम द पब्लिक थ्रू शेअर्स अँड डिबेंचर्स. ओके, मालकी भांडवल किंवा तुम्ही पब्लिककडून थ्रू शेअर्स किंवा डिबेंचर्स थ्रू भांडवल बॉरो करू शकता. अँड लोन्स फ्रॉम फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून ते शॉर्ट टर्म, मिडियम टर्म, लॉंग टर्म लोन्स उपलब्ध होऊ शकतात. फायनान्शियल प्लॅन्स अँड पॉलिसीज आर रिलेटेड विथ द रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल, डिझायर्ड कॅपिटल स्ट्रक्चर, रिझर्व्ह अँड सरप्लस अँड रिलेशनशिप विथ लेंडर्स. सो इथं फायनान्शियल प्लॅन पॉलिसीज कशाशी संबंधित असल्या पाहिजेत, कशाचा विचार यामध्ये करायचा आहे, कॅपिटल रिक्वायरमेंट काय आहे, डिझायर्ड कॅपिटल स्ट्रक्चर, कॅपिटल स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे. आता कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे काय, भांडवलाची रचना, लॉंग टर्म, मिडियम टर्म, शॉर्ट टर्म, त्याचे सोर्स, त्याचं प्रमाण, शेअर्स कॅपिटल किती असले पाहिजे, प्रेफरन्स शेअर, डिबेंचर, बॉन्ड्स, लोन, हे सगळे रेशो, त्यामध्ये याचं प्रमाण, या अर्थानं कॅपिटल स्ट्रक्चर, ते डिझायर्ड कॅपिटल स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, रिझर्व्ह सरप्लस किती असले पाहिजे, रिझर्व्ह कोणते कोणते असावे, त्याचं प्रमाण किती असावं, सरप्लस किती वापरावं. ओके, अँड रिलेशनशिप विथ लेंडर्स. आणि ओव्हरऑल हे सगळे इंटरनल सोर्स झाले. ठीक आहे, म्हणजे लेंडर्स आहेत ज्यांच्याकडून तुम्ही ऐनवेळी पैसा उपलब्ध करून घेऊ शकता, उपलब्ध आहेत असे जे लोक आहेत त्याला काय म्हटलं जातं, लेंडर्स. त्यांच्याशी असणारे संबंध, याच्यावर हे फायनान्शियल प्लॅन आणि पॉलिसीज काय असतात तिथं अवलंबून असतात. इट इज ऑफन द हार्डेस्ट पार्ट ॲज रेझिंग द फंड्स इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट फॉर सेटिंग अप एनी बिझनेस. म्हणजे व्यवसाय संस्था स्थापन करत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे, हार्डेस्ट पार्ट, तो काय आहे, रेझिंग द फंड्स इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट. म्हणजे निधी उपलब्ध असणं, तो उपलब्ध करणं हा व्यवसाय संस्था सुरू करण्यापाठीमागील किंवा व्यवसाय संस्था कंटिन्यू किंवा डेव्हलप करण्यापाठीमागील सगळ्यात महत्त्वाचा काय असतो, भाग असतो. विदाउट फंड, मी सुरुवातीला पण सांगितलेलं आहे काय, की जनरली फिनान्स इज द लाईफ ब्लड ऑफ बिझनेस असं म्हटलं जातं. एक स्टेटमेंट कॉमन यामध्ये ऐकायला वाचायला तुम्हाला मिळेल. म्हणजे जशी मानवी शरीरामध्ये रक्ताची भूमिका असते तशी फिनान्सची भूमिका ही व्यवसाय संस्थेमध्ये असते. त्यामुळं एक मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्पोनंट म्हणून, स्ट्रॅटेजी म्हणून याच्याकडे बघितलं जात असतं. Raising funds need careful planning and ask the answers of few questions such as how much finance is required. म्हणजे आता हे केअरफुल प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. काही प्रश्नांची उत्तरं इथं शोधावी लागत असतात. हाऊ मच फंड्स रिक्वायर्ड हे आपण बघितलं, व्हेन फंड्स निडेड हे पण आपण बघितलं, फॉर हाऊ लॉंग इज निडेड किती कालावधीसाठी तो फंड लागणार आहे, व्हॉट सिक्युरिटी कॅन बी प्रोव्हाइडेड फॉर अवेलिंग द फायनान्स. सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, फायनान्स रेज करायचा असेल तर तुम्ही सिक्युरिटी काय देणार आहात. लोन वगैरे जर तुम्हाला घ्यायचं असेल, घेणार असाल तर तुम्हाला काही प्रॉपर्टीज गहाण ठेवाव्या लागत असतात. सो आहेत का त्या पद्धतीनं सिक्युरिटीज. कॅन सम ओनरशिप गिवन द स्टार्टअप ऑफ बिझनेस इन रिटर्न फॉर इन्व्हेस्टमेंट. काही जॉईंट व्हेंचर करायला तयार असतात, काही एंजल फायनान्स असतात, किंवा काही स्वतः व्यवसाय संस्था इतर छोट्या छोट्या व्यवसाय संस्थेमध्ये गुंतवणूक तयार करण्यास असतात. सर, जी को ओनरशिप वगैरे आहे, कोण इंटरेस्टेड आहे का, त्याचा पण यामध्ये गुंतवण्यामध्ये, कोण व्यवसाय संस्थेमध्ये गुंतवण्यासाठी कोण इंटरेस्टेड आहे का, त्याचा पण यामध्ये विचार करावा लागतो. त्यानंतर देअर मे बी सम एक्सटर्नल सोर्सेस अँड सम इंटरनल सोर्सेस विच मे बी फॅसिलिटेट द स्टार्टअप फायनान्स. म्हणजे सुरुवातीला तुम्ही व्यवसाय संस्था सुरू करत असता त्यावेळेला काही एक्सटर्नल सोर्सेस असतात, इंटरनल सोर्सेस, याचा पण इथे विचार करावा लागत असतो. इंटरनल सोर्सेस म्हणजे काय, द इंटरनल सोर्सेस दॅट आर फ्रॉम विदिन ऑर्गनायझेशन, मे बी पर्सनल सोर्सेस सच ॲज विदिन ऑर्गनायझेशन. म्हणजे व्यवसाय संस्थेमधूनच निधीची काय केली जाते, उपलब्धता निर्माण केला जात असतो. काय, द सेव्हिंग्ज अँड इनहेरिटन्स ऑफ द एंटरप्रिन्युअर. म्हणजे जो उद्योजक आहे त्याच्या काही सेव्हिंग्ज असतात, किंवा जे फ्रेंड्स वगैरे आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, यांच्याकडून तुम्ही काय करू शकता, अमाऊंट बॉरो करू शकता. जो रिटर्न आहे, प्रॉफिट म्हणजे झालेला नफा सगळा डिस्ट्रीब्यूट करायचा नाही, तो राखून ठेवायचा व्यवसाय संस्थेमध्ये. त्यानंतर अँड शेअर कॅपिटल दॅट इज इन्व्हेस्टेड बाय द फाउंडर. म्हणजे जो फाउंडर आहे त्यानं व्यवसाय संस्थेमध्ये जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचा समावेश खास करून इथं इंटरनल सोर्समध्ये येत असतो. एक्सटर्नल सोर्सेस आर द आउटसाइड प्रोव्हायडर्स ऑफ द फंड. जे बाह्य घटक आहेत, ओनर व्यतिरिक्त ज्यांनी पैसा उपलब्ध करून दिलेला आहे, ते जनरली एक्सटर्नल सोर्सेसमध्ये येत असतात. इट इन्क्लूड लोन कॅपिटल, शेअर कॅपिटल अँड व्हेंचर कॅपिटल. सो
अशा पद्धतीनं जे सोर्सेस आहेत त्याचा इथं विचार करावा लागत असतो. जनरली फॉर इन्स्टन्स द फिनान्शियल प्लॅन ऑफ ऑर्गनायझेशन इज रेज 50% फंड बाय बॉरिंग फ्रॉम पब्लिक अँड रेस्ट 50% बाय ओन फंड. सो रेज म्हणजे सोर्स, निधी उभारण्याची स्वरूप कसं असावं, 50% ओन फंड असावं, 50% काय असावं, बॉरोड म्हणजे कर्जावर भांडवल असावं. अँड ऑर्गनायझेशन जनरली डज नॉट यूज द रिझर्व्स ॲज फंड्स बिकॉज दे आर युज्ड फॉर इन्व्हेस्टमेंट अँड कॉन्टिंजन्सी पर्पज. सो जनरली हे जे रिझर्व्स वगैरे आहेत एक निधी म्हणून जास्त करून विचारात घ्यायचे नसतात, घेतले जात नाहीत. का? बिकॉज दे आर युज्ड फॉर इन्व्हेस्टमेंट अँड कॉन्टिंजन्सी पर्पज. म्हणजे लॉंग ड्युरेशनसाठी किंवा जे कॉन्टिंजन्सी पर्पजेस आहेत, अचानक जे निधीची गरज भासत असते, अशा वेळेला जो रिझर्व्स वगैरे आहेत त्याचा काय केला जात असतो, वापर केला जात असतो. ओके. सो आता सोर्स विचारात घेतले, कोणते कोणते मार्ग उपलब्ध आहेत निधी उभारण्यासाठी. आता रेज झाला पण म्हणजे निधी मिळाला, आता त्याचं युसेज होणं गरजेचं आहे. इट इम्प्लाइज दॅट द फंड्स कॅन बी यूज फॉर मेकिंग इन्व्हेस्टमेंट्स, गिव्हिंग लोन्स अँड ऍडव्हान्सेस अँड ऑफरिंग डिव्हिडंड्स टू शेअर होल्डर. आता हा जो निधी उपलब्ध झालेला आहे त्याचा वापर कशासाठी केला जातो? गुंतवणुकीसाठी, जर वित्तीय संस्था असेल तर लोन देण्यासाठी, ऍडव्हान्सेस देण्यासाठी अँड ऑफरिंग डिव्हिडंड्स टू शेअर होल्डर. आणि निधी डिव्हिडंड वाटण्यासाठी सुद्धा शेअर होल्डरना वापरला जाऊ शकतो. इन शॉर्ट, इट आस्क द आन्सर्स ऑफ हाऊ द एंटरप्रेन्युअर इज द प्लॅनिंग टू स्पेंड द फंड ऑर मनी. म्हणजे हा जो उद्योजक आहे, हा जो व्यावसायिक आहे, कॉर्पोरेट सेक्टर आहे, त्यांनी नियोजन करायचं आहे टू स्पेंड द फंड ऑर मनी. तो कशा पद्धतीने वापरायचा त्याचं या व्यवसाय संस्थाने काय करायचं असतं, नियोजन करायचं असतं. द फंड शुड बी युटिलाइज्ड इन इफिशियंट अँड इफेक्टिव्ह मॅनर. म्हणजे इफिशियंट अँड इफेक्टिव्ह मॅनर. आता इफिशियंट इफेक्टिव्ह मॅनर कॉन्सेप्ट काय आहे की कोणताही फंड घ्या त्याची काय असते, कॉस्ट असते. एव्हरी फंड हॅज इट्स कॉस्ट. म्हणजे प्रत्येकाला तुम्हाला काय करायचं आहे, कॉस्ट पेड करायचं आहे. म्हणजे लोन घेतलं, इंटरेस्ट ही कॉस्ट आहे. शेअर कॅपिटल घेतलं, डिव्हिडंड ही काय असते, कॉस्ट असते. म्हणजे एव्हरी फंड हॅज इट्स कॉस्ट. सो ती कॉस्ट रिकव्हर होईल. मोर दॅन कॉस्ट रिटर्न जास्त असणं गरजेचं आहे. म्हणजे कम्पॅरिझन कशाशी करायचं आहे, आफ्टर इन्व्हेस्टमेंट तो फंड इन्व्हेस्ट केल्यानंतर जो रिटर्न मिळतो आणि त्याच्यावरची जी कॉस्ट आहे यामधलं कम्पॅरिझन करून रिटर्न हा कॉस्टपेक्षा काय असला पाहिजे, मोर दॅन. म्हणजे रिटर्न इज मोर दॅन कॉस्ट. ही जर सिच्युएशन असेल जनरली तो इफिशियंटली अँड इफेक्टिव्हली युटिलाइज केलेला आहे असं म्हणता येऊ शकतं, म्हटलं जातं. कसा युटिलाइज झाला पाहिजे, इफिशियंट आणि इफेक्टिव्ह. म्हणजे कॉस्ट रिटर्न याचं रिलेशनशिप इथं काय करायचं आहे, मेंटेन बघायचं आहे. आणि त्यातून रिटर्न काय असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. म्हणजे आफ्टर इन्व्हेस्टमेंट जो रिटर्न मिळतो तो कॉस्टपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. ओके. फिनान्शियल प्लॅन्स अँड पॉलिसीज अलोकेट फंड्स टू कॅरी आउट व्हेरियस स्ट्रॅटेजीज रिलेटेड टू एक्सपान्शन ऑफ बिझनेस अँड गिव्हिंग डिव्हिडंड्स टू शेअर होल्डर. अ प्लॅन कॅन बी एक्सपान्शन प्लॅन सच ॲज मर्जर अँड एक्विजिशन with another organization, whereas a policy can be giving minimum 20% of dividends to shareholders. So, या ज्या फिनान्शियल प्लॅन पॉलिसीज आहेत, अलोकेट करतात फंड, ठीक आहे, वापर करायचा आहे टू कॅरी आउट व्हेरियस स्ट्रॅटेजीज रिलेटेड टू एक्सपान्शन ऑफ बिझनेस. म्हणजे हा निधी कशासाठी वापरायचा आहे, ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या कॅरी आउट करण्यासाठी काय करायचे आहे, तिथं हा निधी वापरायचा आहे. डिव्हिडंड जो द्यायचा आहे शेअर होल्डरला त्यासाठी सुद्धा आता जनरली डिव्हिडंड देण्यासाठी प्रॉफिट असणं गरजेचं आहे. आणि प्रॉफिट कागदोपत्री असून चालत नाही, त्याच्यासाठी लिक्विडिटी, रोख प्रॉफिट असणं तो गरजेचं असतं. सो निधी उपलब्ध करून, नफा कागदोपत्री दिसत असेल परंतु लिक्विडिटीसाठी निधी उपलब्ध करून तो शेअर होल्डरला डिव्हिडंड म्हणून वापरता येऊ शकतो, वापरला जातो. याचा पण यामध्ये विचार करावा लागतो. प्लॅन कॅन बी एक्सपान्शन प्लॅन. प्लॅन कसे असू शकतात, व्यवसाय संस्थेचे एक्सपान्शन प्लॅन असू शकतात. मर्जर, ॲक्विजिशन अशा पद्धतीचे जे प्लॅन्स आहेत, म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये मर्ज होणं, दुसरी व्यवसाय संस्था आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये मर्ज करणं किंवा गेट टुगेदर, एकत्र येऊन व्यवसाय संस्था कंटिन्यू करणं, अशा पद्धतीचे प्लॅन असू शकतात. आणि डिव्हिडंडच्या बाबतीमध्ये सुद्धा 20% जास्त इथं डिव्हिडंड वाटता कामा नये, अशा पद्धतीचं एक जे टार्गेट आहे, अशा पद्धतीच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या इथं काय केल्या गेल्या पाहिजेत, मेंटेन केल्या पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, युसेज कसा असला पाहिजे, इफिशियंट आणि इफेक्टिव्ह. सिंपल इथं विचारात घ्यायचा आहे की कॉस्ट आणि रिटर्न याचं कम्पॅरिझन करून फक्त विचार कशाचा करायचा आहे, रिटर्न कॉस्टपेक्षा जास्त असला पाहिजे. ओके. बस ऑटोमॅटिक तो इफिशियंटली आणि इफेक्टिव्हली वापरला गेला असं सिद्ध होत असतं. आणि लास्ट काय आहे, मॅनेजमेंट ऑफ फंड्स. आता त्याचं व्यवस्थापन करायचं. काय करायचं मग नेमकं, हेल्प इन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ फंड. पुरेपूर वापर.
Okay, the plans and policies at this level relate to areas such as cash and credit management, tax planning and accounting and budgeting. म्हणजे या मॅनेजमेंट ऑफ फंड्स मध्ये काय असणार आहे यामध्ये कॅश अँड क्रेडिट मॅनेजमेंट, म्हणजे थोडक्यात कॅश क्रेडिट मॅनेजमेंट लिक्विडिटीचं यामध्ये काय असतं व्यवस्थापन असतं, टॅक्स प्लॅनिंग अँड अकाउंटिंग, जनरल डबल एंट्री सिस्टीमनुसार जे फंड रेज केले जातात, पेमेंट होत असतं, डे टू डे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असतात त्याचं रेकॉर्ड मेंटेन करणं, टॅक्स पर्पजेससाठी जी फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत ती तयार करणं, या सगळ्या बाबी फायनान्शियल म्हणजे मॅनेजमेंट ऑफ फंड्समध्ये येत असतात. दस द प्लॅन्स अँड पॉलिसीज ॲट फायनान्शियल लेवल आर व्हेरी इम्पॉर्टंट सिन्स दे डिटरमाइन सोर्सेस, युसेज अँड मॅनेजमेंट ऑफ फंड्स दॅट हेल्प इन इम्प्लिमेंटेशन ऑफ प्रोजेक्ट. सो आफ्टर ऑल काय आहे मग या स्ट्रॅटेजी, फायनान्शियल स्ट्रॅटेजीमध्ये सोर्स डिटरमाइन करणं, युसेज आणि त्याचं मॅनेजमेंट करणं. सोर्स म्हणजे काय, इंटरनल, एक्सटर्नल आणि नंबर ऑफ सिक्युरिटीज कोणत्या अवेलेबल आहेत. युटिलायझेशन म्हणजे काय, इफिशियंट आणि इफेक्टिव्हली त्याचं युटिलायझेशन होणं गरजेचं आहे, ऑप्टिमम युटिलायझेशन. आणि मॅनेजमेंटमध्ये काय, जे रेकॉर्डिंग आहे, अकाउंटिंग रेकॉर्ड असेल, कॅश मॅनेजमेंट, क्रेडिट मॅनेजमेंट, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, लिक्विडिटी मेंटेन करणं, या सगळ्या बाबीचा संबंध, बजेटिंग, या सगळ्या बाबीचा संबंध कशाशी असतो, या मॅनेजमेंटशी असतो. या सगळ्या ज्या अनुषंगानं जे निर्णय घेतले जात असतात, प्लॅन्स पॉलिसीज तयार केल्या जात असतात, त्याचा समावेश हा फायनान्शियल स्ट्रॅटेजीमध्ये होत असतो.